अगदी आज गावच्या संघासाठी फणसवाडी 11 वाटोळा या संघासाठी देखील तो खेळ करताना आम्हाला पाहायला मिळतोय. अजय पवार बॉलिंग मार्क वरती, समोर धर्मा पवार आणि वैभव देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅचला करूया सुरुवात. एक महत्त्वपूर्ण मॅच जे आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतोय. बॉस चषक 2026 या स्पर्धेमध्ये आमने सामने जे जे जळव विरुद्ध टीम फणसवाडी 11 वाटोळे. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करायची आहे. पहिले 2 चेंडू तुम्ही चॉईस करून घेऊ शकता. त्यानंतर पंच देते तो चेंडू तुम्ही हाताळायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, याची देखील नोंद ठेवा. आणि पंच तुम्हाला मी ही सूचना देतोय, याची देखील नोंद घ्यायची आहे. लागली ना? हा चला मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल अजय पवारचा, त्याच्यावरती धर्माचा वार आहे. धावा किती? डीप वरती चेंडू फील्ड, एकच रन येते. एका धावेशी या मॅचला सुरुवात. हा एक बॉल 1 रन धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत होते. आणि तदनंतर मात्र 1 बॉल 1 रन धावफलकावरती. तदनंतर वैभव जे जे जळव संघ सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील या संघाचा दबदबा, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये दबदबा, ओपनच्या आप मधून देखील सर्व खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. तालुका आप मधून क्वालिफाईड झालेत पुढील फेरीसाठी. डिझोनच्या दिशेने चाललाय. 2 बॉल 2 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल पूर्ण झालेत आणि धावा धावफलकावरती 2. तिसरा बॉल यावेळेला पूर्ण होतोय, तो निर्धाव प्रकारचा येताना आम्हाला पाहायला मिळतोय अजय पवारचा. 3 बॉल 2 धावा धावफलकावरती. त्रिपाचित केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड. वैभवचा खेळ या चेंडूवरती क्लीन बोल्ड करत असताना संपवलाय. बॅटर बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू गुरु पवार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत जळव संघाकडून. गुरु पवार समोर अजय अभिमर चेंडू नो +1. हा टोटल 2 धावा येणारा चेंडू आफ्रिटचा असणार आहे. या चेंडूवरती 2 धावा आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेणीशी संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली दमदार स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये घोषितवाडी, तदनंतर VHS स्ट्रायकर शिरळ, शिवगर्जना मिरासवाडी. तर या लॉट मधून या हाफ मधून कोणता संघ जो पुढील फेरीसाठी पात्र ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 संघ, त्याचबरोबर यानंतर होणारी मॅच जे हनुमान साबळेवाडी आणि SSC काढणे टीम. ओ फ्रीटचा बॉल होता, त्याच्यावरती काही मिळणार आहे. 1 धाव तर जरूर पूर्ण केली जाते आणि तदनंतर मात्र फक्त 1 रन पंचांजवळ दात मागितली जाईल. भाग दिया रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. हा रिव्ह्यू घेतला जातोय. 5 चेक केलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी, योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत. आमची संपूर्ण कंट्रोल टीम चेक करते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा बॉल याच्यावरती फक्त 1 रन. रिव्ह्यू लॉस्ट होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा.
लेग ग्लान्स केलाय धर्माच्या माध्यमातून अजून एक सिंगल रन प्राप्त केली जाते आणि या सिंगल निशी एक चांगलं षटक हाताळले अजय पवारने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 6. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम जे जे जळव. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वारंवार सूचना आम्हाला दिल्या जात आहेत कमेडीच्या माध्यमातून. जास्त वेळ घेऊ नका. चला बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झाला ज्याचं नाव आहे शुभम. समोर गुरु आणि धर्मा जी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वारंवार ओपन करणारी जोडी आहे. आज रबर बॉल क्रिकेटमध्ये ओपन करते यशस्वी जोडी आहे. कित्येक वेळा या दोन फलंदाजांना आम्ही सोबत खेळताना पाहिलंय. पहिलाच बॉल अफ्लिक करण्याचा प्रयत्न होता. इकडे एक रन आणि धर्मा स्ट्रायकिंग एंड वरती येईल काय झालाय म्हणजे आता धर्मेंद्र पतंगराव पवार हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरतून खेळ करताना आम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतील का काय घडेल. पनसवाडी 11 वाटोळे लेगबाच्या स्वरूपाची सिंगल निशी संघाची धावसंख्या धावफलकावर धावा 7. एक बॉल. मोठं चॅलेंज असणार आहे शुभमसाठी. धर्मासारखा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू समोर बॅटिंग करताना कशी गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं. शुभम पहा बॉलिंग मार्क वरतून समोर धर्मा पवार सारखा एक बलाढ्य खेळाडू. कशा प्रकारची गोलंदाजी काय स्ट्रॅटर्जी काय प्लॅनिंग मनामध्ये चालू असेल. बॉस चषक 2026 थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरींच्या दिशेने देखील आम्ही वळू. प्रत्येकाने या चर्चा केली होती धर्मा पवारच्या नावाची आणि या पवारचा वार जो शुभम वरती भारी पडतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 13. अजून एक नाहीये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जातात. कॅच पकडली नाहीये. वा इकडे धर्माची कॅच तुम्ही ड्रॉप केले. जरूर 2 ते 3 षटकार तो इथून पुढे देखील मारू शकतो आणि जरूर ही कॅच थोडीशी प्रत्येकाच्या मनाला लागली असेल. धर्मासारखा खेळाडू त्याची कॅच पकडण्या जीवावरती उदार होऊन पकडा कॅच तेव्हा तुम्ही मॅच मध्ये टिकून राहाल आणि कॅच इकडे ड्रॉप झाली आहे. तदनंतर धाव फलकावरती एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 धावा धावफलकावरती. हो चांगला चेंडू हाताळला होता. बॅकअप केला होता. पुनरागमन त्याचं मैदानाच्या आतमध्ये झालं होतं. धर्मा समोर सडिक यॉर्कर परफेक्ट यॉर्कर तो मात्र फक्त एक रन देऊन जातोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हा चेंडू देखील चांगल्या प्रकारे हाताळलाय. पहा या चेंडूवर देखील धर्माला जखडून ठेवलाय. उभा करून ठेवलाय गोलंदाज शुभमने. 5 बॉल पूर्ण 15 धावा धावफलकावरती आहेत. हो या चेंडूवरती पंचायत का इंटरेस्टेड कळवतात. इट्स वाईड बॉल. या वाईड बॉल निशी संघाची धावसंख्या 16 आकड्यावर जाऊन पोहोचते. धावा धावफलकावरती आहेत 16. पहा या 16 धावा धावफलकावर आम्हाला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल त्यासाठी चालू असलेला संघर्ष. राईज होणारा चेंडू डीप पॉइंट मध्ये क्षेत्र चांगल्या प्रकारे निवडले आणि त्याच्यावरती पूर्णपणे धावा मिळवल्या तर डझन म्हणजे 6 धावा येत आहेत.
षटकार येतोय आणि या षटकारानिशी दुसऱ्या ओव्हरचा देखील खेळ समाप्त होतो. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 22 रन ऑन अ स्कोर बोर्ड. तदनंतर होणारी मॅच जे हनुमान साबळेवाडी SSC काढणे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानावरती उपस्थित राहा आणि या दोन्ही संघाचे टीम कॅप्टन देखील इनिंग ब्रेक मध्ये आमच्या सोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स समोर टॉस करण्यासाठी. जय हनुमान साबळेवाडी SSC काढणे. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम फणसवाडी 11 वाटोळे फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. येणारा तिसरा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कोण येईल चर्चा सत्र मैदानाच्या आतमध्ये रंगलंय आणि नजर गेले ज्या खेळाडूचं नाव आहे प्रेम कदम. आला आला जीवा जीव आला जीवा जीव आला केक आला अजून येऊन आलाय माझ्या काय तिथे सांगतोय गाडीची चावी बदलली लागते म्हणून तर नाही म्हणत. गेले त्याला समजतंय ना. चला मॅचच्या दिशेने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 22. टीम VHS स्ट्रायकर 23 धावा माफी असावी. एक बॉल पूर्ण झालाय. त्याचबरोबर VHS स्ट्रायकर शिरळ विलासदादा सूर्यवंशी संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून देखील शिवाजादव बॉस यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. पहा मॅच दुसरा बॉल त्याच्यावरती लॉफ्टेड स्ट्रोक आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. धर्मागुरू धावतात. 2 धावा इकडे पूर्ण केल्या जातील. प्रेमचा दुसरा बॉल त्याच्यावरती धावा 2 आणि या 2 धावेची संघाची धावसंख्या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात 25 धावा 25 रन ऑन अ स्कोर बोर्ड. धर्मा पवार येणारे 4 बॉल महत्वपूर्ण आहेत. पहा वाढदिवस साजरा केला जातोय VHS स्ट्रायकर शिरळ संघाच्या माध्यमातून. विश्व हॅपी बर्थडे शिवा जाधव बॉस. पहा गोलंदाजी कशी आहे. धारदार गोलंदाजी आहे. आगीचे गोळे ओकतोय. तेच तरार गोलंदाज आहे प्रेम. अनुभव कमी आहे. चॅलेंजिंग ओव्हर तो हाताळतोय. निर्धाव बॉल आलाय. निर्धाव प्रकारचा चेंडू. विलासदादा सूर्यवंशी जे आमच्या कायम पाठीशी उभे असतात. प्रत्येक खेळाडूला त्यांच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म उभा करून दिला जातो. स्वतःचा संघ देखील तालुका पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळ करत असतो. अगदी त्यांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केलाय. बिग हिट. भाग द्या या षटकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 31 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. हो शरीरावरती बेदक मारा. त्याचबरोबर MH50 केक शॉपचे ओनर देखील इकडे सदिच्छा भेट देण्यासाठी आले. त्यांचा देखील आम्ही इकडे शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो. तुमचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम दादा. या व्यासपीठावरती आसनस्थ व्हा आणि सन्माननीय अमोलदादा सुपुगडे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अतुल दादा यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. पाच बॉल पूर्ण झालेत. 5 बॉल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. प्लेयर फिट है धर्मा पवार. घायल शेर है और घायल शेर की आशा से बहुत खतरनाक होती है. शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू धर्मा पवार स्ट्रायकिंग एंड वरतून. हा वाईड बॉल आहे की काय. वाईड +1 या 2 धावा एक्स्ट्राचे रन येत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 ने इन्क्रीज होते. धावा धावफलकावरती आता आम्हाला पाहायला मिळतील
33 धावा. एक शेवटचा बॉल अमोलदादा आहेत, त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार MS50 केक शॉपचे सर्व त्यांच्या माध्यमातून देखील वाढदिवस साजरा केला जातोय. शेवटचा बॉल होता, हो शेवटच्या क्षणी ही कॅच केले कंप्लीट. त्या खेळाडूचं नाव आहे अक्षयने कॅच कंप्लीट केले. स्क्रीनवरती देखील त्याला दाखवलं जातंय पहा. आणि या फलंदाज धर्मा पवारचा देखील खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 33, विजयासाठी 34 धाव्यांची गरज आहे पहा. चला या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम जे जळव, बॅटिंग करणारी टीम लगेचच फणसवाडी 11 आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तदनंतर आम्ही जातोय नेक्स्ट मॅचच्या दिशेने. जय हनुमान साबळेवाडी विरुद्ध टीम SSC काढणे. बोथ टीम्स कॅप्टन प्लीज वेलकम. त्याचबरोबर या मॅचचा टॉस आम्ही MS50 केक शॉपचे ओनर यांच्या शुभ हस्ते करतोय. टीम जय हनुमान साबळेवाडी विरुद्ध SSC काढणे. चला या दोन्ही संघाचे टीम कॅप्टन त्याचबरोबर ओनर MS50 केक शॉपचे त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय या मॅचचा टॉस. टॉस केला जाईल. अगदी टॉस आम्ही करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन. छापा काटा कॉल असेल, छापा कॉल आहे, छापा येतोय. टॉस विन झालाय. महत्वपूर्ण डिसिजन. गोलंदाजी जास्त वेळ घेत नाही, मुलाखती थांबवतोय. परंतु आम्ही थोडीशी चर्चा करू. MS50 केक शॉपचे ओनर आहेत आमच्यासोबत जोडले. तुम्ही आलात आणि या माणुसकीने जोडलेली माणसं बॉस यांच्या माध्यमातून तुम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात. काय बोलाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि असं व्यक्तिमत्व ज्यांनी पाटण तालुक्याचा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट जिवंत ठेवलंय या व्यक्तिमत्वाबद्दल काय बोलाल? तालुक्याचं क्रिकेट आता सध्या तर खूप चांगलं चाललंय आणि याच्या मागे शिवाभाऊचा खूप मोठा हात आहे. त्यामुळे आता ह्या 2 दिवसामध्ये बघितलं असेल सगळेजण केक पण खूप घेऊन येतात. हे शिवाभाऊच्या मागचं प्रेम आहे आणि हे असंच कंटिन्यू व्हावं, बस एवढंच सांगेन. आणि या बॉसच्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे तुम्ही असेच उभे राहणार का? हां, आम्ही कायमच असतो. पावसाळ्या टुर्नामेंटला जास्त मी येत नाही, पण टेनिसला आम्ही कायमच असतो इकडे. धन्यवाद. तुमची साथ अशीच असू दे. थँक्यू सो मच. तुमचा लगेचच आम्ही इकडे महत्वपूर्ण मान सन्मान करतोय. शिवाजादव बॉस यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत महत्वपूर्ण मान सन्मान. या अगदी MS50 केक शॉपचे सर्व ओनर यांचा आम्ही इकडे महत्वपूर्ण मान सन्मान करतोय. बॉस चषक 2026 चे पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. तुम्ही आलात, वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांचे मित्र परिवार त्यांचा देखील आम्ही इकडे महत्वपूर्ण मान सन्मान करतो. या अमोलदादा सुपुगुडे PTPL साठी पहा, त्यांच्या माध्यमातून कस्टमाइज ट्रॉफीसाठी स्पॉन्सरशिप आम्हाला वारंवार लाभते. असे आमचे अमोलदादा सुपुगुडे यांचा देखील आम्ही करतोय इकडे महत्वपूर्ण मान सन्मान. अतुल दादांचा देखील आम्ही इकडे करतोय महत्वपूर्ण मान सन्मान. या अतुल दादा तुमचं देखील आम्ही इकडे महत्वपूर्ण मान सन्मान करतोय. बॉस चषक 2026 मध्ये तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या मंचाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला विनंती करतो तुम्ही असं नसतं व्हायचंय. त्याचबरोबर सर्वांचा लाडका डॉन चकदे डॉनचा देखील आम्ही इकडे महत्वपूर्ण मान सन्मान करतोय. संघ सकाळच्या सत्रामध्ये पराभूत झाला, परंतु चकदेने मैदान सोडलं नाही, हीच तर खासियत आहे बॉसची. चकदेचा देखील इकडे महत्वपूर्ण मान सन्मान करतो आम्ही. धन्यवाद. आमच्या प्रत्येक मान्यवरांना आम्ही विनंती करू आमच्या व्यासपीठावरती आसन असतं आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. बॉस चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, जगताय आणि आनंद देखील घेत राहा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत प्रवीण आणि अजय.
आम्ही कालपासून केकच खातो जेवण कमी केक किती झाले रन बॉल काय चालू झालं हो हा वेज खावा तुम्ही पाण्याची बॉटल आहे का बाळा खाली आहेत काय बॉटल हो का रे केक खावा की काका मॅचला सुरुवात करतोय पहिला बॉल धर्माचा समोर आहेत प्रवीण फटका खेळला इनसाइड आउट क्षेत्ररक्षक असतील त्यांच्या डोक्यावरतून सरळ धावा नोंदवून जाणार आहे 6 हा दमदार षटकार तदनंतर चांगला चेंडू हाताळला गेलाय पहा अगदी चांगल्या प्रकारचा चेंडू हा धर्म हाताळतोय आणि हा चेंडू हाताळत असताना हा प्रकार डॉट प्रकारचा बॉल आलाय तदनंतर देखील फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक असतील डीप वरतून वेगाने धावत येत आहेत आणि या चेंडूवरती देखील आम्हाला धाव मिळताना पाहायला मिळते आणि हा सिंगल निशी 7 धावा धावफलकावरती आले 3 बॉल पूर्ण आणि या संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7 अजयच्या बॅट मधून आहे त्याच्यावरती देखील एक सिंगल रन दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे रोखलाय थांबवलंय धर्माची पहिली ओव्हर पहिल्या चेंडूवरती एक बिग हिट आला तदनंतर धर्मा देखील मॅचच्या आतमध्ये बॅकअप करतोय पुनरागमन करतोय हा पंचांजवळ अपील केली जाते पंच अपील फेटाळून लावतायत विकेट किपर गुरुच्या माध्यमातून अजून एक चांगल्या प्रकारचं कलेक्शन डॉट बॉल 5 बॉल पूर्ण 8 धावा धावफलकावरती एक शेवटचा बॉल प्रवीण आहे स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्राइक एंडला अजय पवार नवी मुंबईचं क्रिकेट देखील तो खेळतो ग्रामीण क्रिकेट खेळतो व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो आणि त्याचा अगदी पेशाचा ऍज अ क्रिकेटर म्हणून झालाय असा अजय दुसऱ्या धाव्याचा कॉल वा जशी चूक घडताना आम्हाला पाहायला मिळाली तशी दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाले इकडे या 2 धावा येत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 10 टीम या रनचेस मध्ये फणसवाडी 11 ओव्हर क्रमांक 2 मिस्टर सँटी संतोष पवार मिस्टर सँटी या नावाने संबोधलं जातं ते येतात बॉलिंग मार्क वरती भरपूर वेग आहे छोटस रन पाणी भरपूर वेग आम्हाला पाहायला मिळतोय बघा पहिलाच बॉल यावेळेला अजय पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता डिक्लेअर स्वरूपाची फक्त एक सिंगल येते एक रन आणि एका धावेची धावफलक पुढे सरसावला एवढं महत्वपूर्ण आहे चर्चा केली होती आम्ही छोटंसं रनअप आहे तदनंतर भरपूर वेग आहे फॉलो थ्रू मध्ये स्वतः गेले चेंडू अडवला ही ओव्हर खूप महत्वपूर्ण असणार आहे कारण की आता येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज असेल येणाऱ्या 10 बॉल मध्ये विजयासाठी 23 धाव्यांची गरज बॉस चषक 2026 ही स्पर्धा आजचा अंतिमचा दिवस शेवटचा दिवस पाटण तालुक्यातील सर्व क्रिकेट रसिकांना पुन्हा विनंती करतोय या थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेची बक्षीसपात्र फेरींना आम्ही सुरुवात करणार आहोत आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या डॉट बॉल प्ले अँड मिस बॅट आणि पॅडच्या मधून जे अंतर होतं त्या अंतरामधून सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये
डॉट बॉल येताना आम्हाला पाहायला मिळतो. आता 9 मध्ये बनवायचे 23. येणारे 3 बॉल प्रत्येक जण आतुरतेने पाहत बसलाय. पहा इकडे अजून एक डॉट बॉल आलाय. अजयला उभं केलं जात आहे. हो या चेंडूवरती देखील जास्त काय नाही, फक्त सिंगल प्राप्त होणार आहे. इकडे पाया सिंगल निशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती धावा येत आहेत 12. समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू विजयासाठी 22 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्ण, याच्यावरती मोठा फटका येणार तेव्हा मात्र मॅच मध्ये कुठेतरी एंटर करू शकते फणसवाडी 11 वाटोळे. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा. नाहीये इकडे एक एक धाव तुमच्या हातामधून मॅचेस घेऊन जाऊ शकतात. एक ओव्हर हाताळली, त्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा देऊन आपल्या टीमला मॅच मध्ये टिकवून ठेवलंय. त्या गोलंदाजाचं नाव आहे संतोष पवार, मिस्टर सँटी. दर्जेदार स्पेल राहिलाय त्यांचा. फिटनेस पहा आणि त्या फिटनेसच्या जोरावरती तो मिळवलेला वेग, गोलंदाजी मधील धार, सगळं काही आम्हाला पाहायला मिळालं. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 22 धाव्यांची गरज. करूया मॅचला सुरुवात. जास्त वेळ नाही घ्यायचा अंपायर, मॅचला सुरुवात करून घ्या. तदनंतर होणारी मॅच आहे जय हनुमान साबळेवाडी SSC काढणे. सहा मध्ये 22 धाव्यांची गरज आहे. वैभव बॉलिंग मार्क वरती आलेत. या 22 धावा डिपेंड करण्यासाठी अजय पवार जवळ देखील ती आहे क्षमता. पहिला बॉल वाईड प्रकारचा येतोय का? हेच वाईड प्रकारचा येतोय. आता 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. फक्त 4 षटकार. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट अजय पवार चांगलं खेळतो. तो बोलतो की या मॅच मध्ये मला इतके षटकार खेचायचे तेव्हा माझं आव्हान जवळ येईल. आणि पहा आता फक्त आणि फक्त 4 6 त्याला मात्र नंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहात याची देखील नोंद घ्या. यानंतर होणारी मॅच आहे दोन्ही टीम्स काढणे साबळेवाडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार. तुम्ही याची देखील नोंद घ्यायची आहे. अजून एक वाईड बॉल येतोय. वाईड +1 2 धावा आहेत. समीकरण बदललेत. येणारे 6 बॉल आणि आता विजयासाठी गरज असेल 19 ना 6 मध्ये आता 18 धाव्यांची गरज आहे. सहा मध्ये 18 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती थोडासा विचलित होताना आम्हाला पाहायला मिळाला गोलंदाज वैभव. त्याच्याजवळ सर्वजण आले, चर्चा केली, योग्य ती दिशा, योग्य तो टप्पा समजावून सांगितला. फटका खेळलाय. पॉइंट मध्ये फक्त एक सिंगल रन देऊन जाईल. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे. कोण कोणावरती हावी होणार? जे जळव संघ की फणसवाडी 11 वाटोळे संघ एकमेकांवरती हावी होईल का? कोण जिंकणारी मॅच? कोण मिळवणार पुढील फेरीची तिकीट? पहा अजयच्या बॅटमधून सरळ सीमारेषेच्या दिशेने 6 धाव्यांसाठी मधलं अंतर कमी करणारा हा फटका. षटकार
4 चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज. अजून एक चेंडूवरती जाऊन केलेला प्रहार. बॉन्ड लाईन कॅच पकडलीये. काय घडलंय राईज होणारा चेंडू आणि तदनंतर पहा चेक केलं जाईल बाउन्स साठी. येस बाउन्स साठी चेक केलं जाते पहा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर OUT यावं लागेल माघारी. समीकरण बदलतायत. 3 मध्ये बनवायचे आता 11 धावा. विजयासाठी 3 चेंडू मध्ये तुम्हाला 11 धावा या बनवाव्या लागतील. कशा बनवल्या जातील, येणारा फलंदाज कोण असेल. अजय पवार एक हुकमाचा एक जो मात्र बाद होताना आम्हाला पाहायला मिळाला. अक्षय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3 मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू खूप महत्वपूर्ण. अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज आहे 11 धाव्यांची. 3 मध्ये 11 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं. अक्षय स्ट्रायकिंग एंड वरतून हा वाईट बॉल येतो. आता 3 मध्ये बनवायचे 10 धावा. 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. पहा बनवल्या जातील का. नॉन स्ट्राइक अँड बॅटर प्रवीण बोलतायत तू करू शकतोस, तुझ्या जवळ ती क्षमता आहे, तू तेवढा कॅपेबल आहेस. आणि 3 मध्ये 10 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. अक्षय फटका खेळलाय. अक्षयच्या बॅट मधून थेट सीमारेषे पार धमाकेदार षटकार. दोन मध्ये 4 धाव्यांची गरज. वाईट बॉल येतोय, वाईट बॉल येतोय. मॅच पहा कुठे होती, कुठे येऊन थांबले. आता मॅच सध्याच्या घडीला आम्हाला पाहायला मिळते. 2 मध्ये बनवायचे आहेत धावा. 3 अक्षय मैदानाच्या आतमध्ये आला. क्षमता होती, क्षमता मैदानाच्या आतमध्ये पेश केली. 2 मध्ये 3 फटका खेळलाय सरळ दिशेला. फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. 5 एफर्ट्स होते. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण केलेत. आता 1 मध्ये बनवायचे आहे 1 धाव. आतापर्यंत 10 चेंडू हाताळलेत. आता शेवटच्या क्षणापर्यंत येऊन मॅच थांबले. मॅच क्रिकेट आणि चितीचा खेळ आहे. शेवटची रन, शेवटचा बॉल पूर्ण होईया पर्यंत अगदी आम्ही कोणती मॅच कोणी जिंकलंय डिक्लेअर करू शकत नाही. आता 1 मध्ये बनवायचे 1 धावा. सकाळची मॅच जरूर आम्हाला आठवते. संदीप बावडेकर जरूर चांगल्या प्रकारे खेळ करत होता. शेवटच्या चेंडूवरती 1 मध्ये 1 हवी होती. बॅटची इनसाइड एज. तदनंतर त्रिफळा चित मॅच हातामधून घेऊन गेली. कारण की पाटण तालुका असोसिएशन मध्ये कंपल्सरी चेसचा रूल हा कंपल्सरी आहे प्रत्येक टुर्नामेंटला. 1 मध्ये 1 धाव्यांची गरज. फटका खेळलाय. मॅच विनिंग स्ट्रोक. बॅटर अक्षय आला. अक्षयने येऊन मात्र मॅच सोबत घेऊन गेला. विजय टीम फणसवाडी 11 वाटोळे संघ. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम जे जळव. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. चला बोट टीम जे हनुमान साबळेवाडी SSC काढणे या लगेचच मैदानाच्या आतमध्ये जातोय आम्ही नेक्स्ट मॅचच्या दिशेने आणि करतोय आवाजामध्ये बदल. या मॅच साठी आवाज जोडला जाईल युवा समालोचक आदित्य कदम सर यांचा.
असं जुगलबंदी